तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून अत्यंत आक्षेपार्ह आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय। मधुकर एकुरकेकर यांच्या मुलानं उदगीरचे आमदार व माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यालयावर मूत्रविसर्जन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मधुकर एकुरकेकर यांनी निडेबन गटातून जिल्हा परिषदेसाठी आमदार बनसोडे यांच्याकडे तिकीट मागणी केली होती, पण त्यांना तिकीट नाकारून डॉक्टर दीपक सोमवंशी यांना निडेबन गटातून उमेदवारी देण्यात आली आहे। मधुकर एकुरकेकर हे लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेत। यापूर्वी ते याच निडेबन मतदारसंघातून घड्याळ या चिन्हावर निवडून आले होते, परंतु मधुकर एकुरकेकर यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांच्या मुलानं चक्क आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यालयासमोर मूत्रविसर्जन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे संतापाची लाट परिसरामध्ये उसळली असून या प्रकाराचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। लोकप्रतिनिधींच्या कार्यालयावर अशा प्रकारचं कृत्य करणं म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा अवमान असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतीये। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या घटनेचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय।